नमस्कार. हा आहे मार्गशीर्षचा गुरुवार आणि ही पूजा मी आपल्या देवीची करत आहे. मी पहिल्यांदाच यावेळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची स्थापना गुरुवारच्या दिवशी करून पूजा केली आहे. हे कोकणी मैत्रिणींकडनं मी शिकलेली आहे आणि मला खूप आवडलं ते सगळं. जसं आपण घरामध्ये गणपती आणतो आणि आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, तसं हे मार्गशीर्षच्या गुरुवारचं खूप छान वाटतं. देवी माता आपल्या घरी येते आणि आज साक्षात कोल्हापूरच्या देवीचंही दर्शन माझ्या भाग्यात होतं आणि कामही सुरू झालेलं आहे, दौराही सुरू झालेला आहे. नमस्कार. अनेक लोकांनी प्रार्थना करून नवस बोलून शेवटी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांसाठी ईश्वराने मला महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. मी कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्राची शपथ घेतलीच आणि आता मला जे खातं मिळालंय तेही थोडं वेगळं खातं आहे. माणसांची तर सेवा मी केलीच. 5 वर्ष खूप चांगलं काम बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ग्रामीण विकास, जलसंधारण, महिला बाल विकास, रोजगार हमी ही खाती सांभाळत करत असताना, अनेक चांगले निर्णय घेत असताना, काही खात्यांच्या मध्ये अशा उंचीचे निर्णय घेतले की वर्षानुवर्षे त्या निर्णयांची आपल्याला ऐकायला मिळते कीर्ती आणि कौतुक. तशीच निर्णय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये या खात्यांमध्ये मी घेईन. हे खातं खरं तर इतकं चांगलं आहे. माणसासाठी आपण खूप केलं ना तर माणूस दुसऱ्या क्षणाला बदलत असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भूमिका रोज बदलत असतो. पण मला इथे पशूंची सेवा करायला मिळणार आहे, पशुधनाची सेवा करायला मिळणार आहे. तर हे एक माझ्यासाठी खूप चांगला अनुभव राहणार आहे. आणि जी सृष्टी ईश्वराने बनवलेली आहे त्या सृष्टीला वाचवण्याचं केवढं मोठं पुण्य काम या माध्यमातून मला करता येणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला मिळो. आज मी कोल्हापूरच्या उद्योजकांची बैठक घेतली, तिथल्या MIDCच्या लोकांची बैठक घेतली, तिथल्या आमच्या पर्यावरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्याचबरोबर पशुसंवर्धनच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुढचा 1 महिना मी पूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. त्या सगळ्यांच्या जे सूचना आहेत, जे सबमिशन्स आहेत ते घेणार आहे आणि त्यामधून मला जे काही सुचेल आणि मला जे स्वतःला वाटतं ते ह्याची सांगड घालून हेही 2 खाते सदैव तुमच्या लक्षात राहतील. जसं जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ऑनलाईन टीचर ट्रान्सफर, 0 पेंडन्सी, महिला बचत गटांना 0% व्याजाने कर्ज देणं, डायरेक्ट सरपंचाची निवड, अनेक असे GR मला सांगता येईल जे नेहमी लक्षात राहिले. त्या GRवर मी सही केलेली आहे आणि त्यामुळे आज मला खूप आनंद वाटतो की ही सुरुवात मी कोल्हापूरपासून केली. कोल्हापूरच्या करवीर पीठवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि तिच्या चरणी हीच प्रार्थना केली की या माझ्या महाराष्ट्राचं हे वैभव असंच राहू दे, अखंड राहू दे. पुरोगामी विचारांचा हा माझा महाराष्ट्र असाच राहू दे आणि त्याचं वैभव वरचेवर वाढत जाऊ दे. खूप खूप प्रगती माझ्या राज्याची होऊ दे. त्याचबरोबर माझ्या जिल्ह्याची देखील प्रगती होऊ दे. एखाद्या जिल्ह्याचं काम मी 5 वर्ष केलंय, अगदी म्हणजे कुठला पक्षातला विरोधक जरी असेल तर त्याला नखाच्या टोकाएवढं सुद्धा कधी माझ्याविषयी तक्रार येऊ दिली नाही. सगळ्यांना सोबत घेऊन काम केलंय. कारण आम्ही शपथच घेतलेली आहे ना की मी पंकजा गोपीनाथ मुंडेश्वर साक्ष शपथ घेते की. आणि ही शपथ घेत असताना मी सांगितलंय मी कोणाविषयी ममत्व भाव बाळगणार नाही किंवा कोणाविषयी आकसही बाळगणार नाही. मी हे वचन तुम्हालाही दिलेलं आहे. ज्यांनी ती शपथ ऐकली त्यालाही दिलेलं आहे. ममत्व भाव आणि आकस हा माणसाला कुठेतरी भेदभाव करायला भाग पाडत असतो. त्यामुळे काम करत असताना या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या हिताचं काम मी करणार आहे. आज माझ्या घरी मी महालक्ष्मीचा गुरुवारची पूजा केलेली आहे आणि महालक्ष्मीचंही दर्शन घेतलेलं आहे. त्या सर्व महालक्ष्मी ज्या मला पाहत आहेत त्यांच्यासाठी काम करायचंय. देशाचं पर्यावरण आणि जगाचं पर्यावरण हे खूप मोठा एक जागतिक विषय आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी योगदान देत असताना मला ते काम करता येईल. माझा असा प्लॅन आहे की जे आता बजेटचं अधिवेशन आहे त्याच्या आधी महाराष्ट्रातल्या पूर्ण 36 जिल्ह्याचा दौरा माझा झाला पाहिजे. पहिले मी विभागीय दौरा करणार आहे,
मग महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे आणि हे मी करत असताना रोजचे पण कार्यक्रम करणार आहे. तर त्यामुळे मी एक आता छान नियोजन करत आहे. उद्या मी माझ्या ऑफिसचा चार्ज घेत आहे. मला आशीर्वाद तर तुम्ही द्याच, पण ह्याच्यामध्ये नियोजनबद्ध काम करणार आहे की आठवड्यातील एक दिवस हा संपूर्णपणे मी लोकप्रतिनिधींना समर्पित असेल, आठवड्यातील एक दिवस हा संपूर्णपणे संघटनेला समर्पित असेल, आठवड्यातील एक दिवस हा संपूर्णपणे वेगवेगळ्या प्रेझेंटेशनसाठी समर्पित असेल. महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला मी जनता दरबार घेईल. त्याच्यामध्ये कोणालाही अपॉइंटमेंट न घेता भेटता येईल आणि त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. माझ्या खात्याच्या संदर्भामध्ये वेळ घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने लोकांच्या भेटीगाठी घेऊन जास्तीत जास्त त्याच्यामध्ये चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे जे सगळं कार्यक्रम मी डिझाईन केलेला आहे ते छान पद्धतीने टाईप करून तोही मी तुमच्याकडे लवकरच पोहोचवेन. बजेटच्या अधिवेशनाच्या आधी पूर्ण 36 जिल्ह्यांचा माझा दौरा झालेला असेल. प्रत्येक डिव्हिजनची माझी बैठक झालेली असेल आणि ते होत असताना नवीन योजना काय असाव्या, नवीन कुठल्या आपल्याला अध्यादेश काढावे लागतील का, कुठल्या आपल्याला GR काढावे लागतील का, याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून संबंधित खात्याच्या मंत्र्यांची जिथे सहकार्य लागेल त्यांच्याशी चर्चा करून अनेक कामं हाती घेण्याचा माझा मानस आहे. नदी पुनर्जीवनासारखं अत्यंत पवित्र आणि योग्य पर्यावरणासाठी आवश्यक काम मी घेणार आहे. प्रदूषण जे हवेतील प्रदूषण आहे, पाण्यातील प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी, म्हणजे पाण्याचं जी क्वालिटी आहे ती आता वापरण्याच्याही क्वालिटीचे पाणी नसेल तर पिण्याची तर दूरची गोष्ट आहे, त्याची कशी क्वालिटी वाढवता येईल. वेस्ट मॅनेजमेंट मग ती ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदपासून नगर परिषदपासून नगरपालिका ते महानगरपालिका, हे वेस्ट मॅनेजमेंट फार मोठा विषय आहे. तो मी नक्कीच हाती घेणार आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मी काम करणार आहे. अत्यंत फेअर मी काम करत आलेली आहे, नेहमीच केलेलं आहे, भविष्यातही करत राहीन. तर यामध्ये चांगल्या मेरिटच्या व्यक्तीला नेहमी माझ्या पाठीशी त्यांच्या मी उभी राहीन आणि चुकीचं काम कोणी केलं असेल तर त्याचा कितीही माझ्याशी परिचय असेल, कितीही ओळख असेल, कितीही नातं असेल तर मला वाटत नाही मी त्याच्या पाठीशी कधीही आधी उभी राहिली आणि आताही राहीन. त्यामुळे आपल्या सर्वांना या भूमिकेवर मी काम करण्यासाठी मला आशीर्वाद देण्याची गरज आहे. त्या आशीर्वादाची अपेक्षा करते आणि लवकरच तुमच्या भेटीला येईल. या महाराष्ट्राची मी लेक आहे, या बीड जिल्ह्याची मी माझा लेक आहे. महाराष्ट्राची सेवा, बीड जिल्ह्याची सेवा, सर्व लोकांसाठी चांगल्या योजना काम करत असताना मला कुठल्याही संघर्षामध्ये कधीही झुकायचं नाही. कुठलंही काम पडलं तर कधी थकायचं नाही आणि कितीही संकट आलं तरी रुकायचं नाही. हे मुंडे साहेबांनी शिकवलंय आणि ते मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही. हेच वचन या निमित्ताने देते. एक मिनट सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके. माझे कलेक्टरनी म्हणजे कोल्हापूरच्या ट्रस्टच्या व्यवस्थापकांनी स्वागत केलं. भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमचे तेथील आमदार अमल महाडिक हे तिथे उपस्थित होते. बरेच पदाधिकारी पण उपस्थित होते आणि अधिकारी पण. त्या सर्वांनी माझं स्वागत केलं. मग गेस्ट हाऊसमध्ये मी बैठक घेतली. मोठे सगळे उद्योजकही आले होते. त्यांच्याही पर्यावरणाच्या काही अडचणी होत्या. पर्यावरणाचे आणि MIDCचे अधिकारी आणि माझे पशुसंवर्धनचे देखील अधिकारी यांच्याशी मी चर्चा केली. अमल महाडिक यांच्या घरी भोजन केलं, त्यांच्या माऊलीचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला आणि मी मुंबईकडे रवाना झाले.